आज आमच्या मम्मीनं म्हातारीनं मला डायरेक्ट धमकीच दिली की राव, हे असं कुठं असतंय वय. तर काय विषय पब्लिक, तुम्ही माणसाला एवढा दुर्घटलायस का म्हण. अहो इथं माझं मलाच कळना, मी नक्की साताऱ्यात राहतोय का त्या राजस्थानच्या वाळवंटात राहतोय. असलं बेकारून लागतंय तुम्हाला सांगतो. तरी पण आपले उद्योग आपल्यालाच करायला लागते या, म्हणून लगेच गाडी बाहेर काढली आणि म्हटलं आपण आपल्या उद्योगाला लागूया. पण मी काय विचारतोय, तुमच्याकडे असलं कडक ऊन आहे का? नसलं तर तुम्ही लय सुखी माणूस आहेसा. जाऊ द्या आता ते सगळं, मी आपलं रानाची वाट धरतो. पण आमची वाट पण लय खतरनाक आहे बर का. तरी पण असल्या वाटवणं गाडी बंगवत जाग्यावर आपण मळ्यात आलो आणि तेवढ्यात तिथं गणा डॉक्टर पण आला. गणाला तसं मी कालच बोलवलेलं, त्याच्यामुळे तो आज आला. आमच्या उसाला जरा कणकणी आली होती म्हणून डॉक्टरनं उसाला पाक तळागाळातनं चेक केलं. अहो आपल्या गणा डॉक्टरचा रिझल्ट म्हणजे शेवटच किओ, म्हणून तरी तो आमच्या भागातला टॉपचा डॉक्टर आहे. तोवर तिथं आमच्या वरच्या उसाच्या रानात भांगलायचं चालू होतं, म्हणून ते बघायला मी डायरेक्ट वावरात आलो. पण आमची म्हातारी बघा बिना खुरप्याची भांगलत बसली. टेक्नॉलॉजी नाद करायच नाही अजिबात. आणि आमच्या मम्मीच्या पण हातात खुरप दिसना, म्हणून त्याच नेहमी नुसतं म्हणलं चला तुमचा एक फोटो काढतो. आणि ही ऐकल्या 2च मिनिटात तयार झाल्या. म्हातारी तर काही सुट्टीच देत नव्हती. गॉगल नव्हता म्हणून मम्मीचा चष्मा घातला. पण ह्यांनी मला वाईस फोटो काढायला लावली ती वय. फोटो काढून काढून पाक स्टोरेज भरवलं, तरी पण ह्यासनी काही फोटोच आवडत नव्हतं, म्हणून मी आपल्या तिथनं घरी आलो.